आजच्या मॉर्निंग मधला शॉट ऑफ दी मॉर्निंग आपण म्हणू शकतो. बॅटिंग ट्रॅक वरती फलंदाज तुम्ही पाहताय, पहिलं षटक टाकलं होतं शुभम गीतेनं, त्याच्या एका षटकामध्ये अगदी आपण पाहिला रन्स जरूर आले, विकेटलेस शुभम गीते देखील राहिला, जो नाशिक जिल्ह्यातील संगमनगर परिसरातून आलाय. आणि आज तुम्ही पाहता वेगवेगळे, हॅलो माईक चेक, आज तुम्ही पाहता वेगवेगळ्या विभागातनं डॉननं एक पॅक साईड अंडर-23 चे सगळे तारे सितारे प्रत्येक तालुक्यातनं प्रत्येक जिल्ह्यातनं मैदानावरती उतरवलेत. तर दुसऱ्या बाजूला टीम तुम्ही पाहताय आयुष 11 ती देखील कुठे कमी नाहीये. सुरुवात खूप चांगली झाली आहे, 2 षटकांचा खेळ संपला, 24 धावा धावफलकावरती आहेत. देहू मातीमध्ये तुम्ही आहात. देहू रोडचं क्रिकेट सध्या जगाच्या पाठीवरती आवर्जून मोठ्या मोठ्या स्पर्धांसाठी ओळखलं जातं. मावळ तालुक्याच्या क्रिकेट स्पर्धा आणि मावळ तालुक्यातील आज तुम्ही रबर बॉल क्रिकेट मधली एक मानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी एन्जॉय करत आहात. तुम्हा सगळ्यांचं मोस्ट वेलकम. बॉल तयार, ओव्हर नंबर सुरू झाली आहे 3. आदर्श पाटील आला बॉलिंग ट्रॅकवर. जिल्हा सोलापूर, गाव हरळवाडी, प्रथमेश राठोडच्या तालमीमध्ये तयार झालेला आदर्श पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल, हरळवाडीचं ते क्रिकेट जे नेहमीच जिद्दीसाठी ओळखलं जातं. आणि जर तुम्ही गोलंदाजाची चर्चा केली ना, तर दिवसातून जवळजवळ सकाळी 6:30 पासून जो खेळाडू 2 तास रनिंग आणि तब्बल 3 तास प्रॅक्टिस सेशनला लेदर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, नेटमध्ये देतो, असा हरळवाडीचा क्रिकेटसाठी जगणारा, क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारा गोलंदाज आहे. आणि पहिल्याच बॉलवरती आज देवरोडची खेळपट्टी देखील त्याच्या प्रेमात पडली आहे आणि पहिली विकेट आली आहे गोलंदाजाच्या खात्यात आणि धक्का लागलाय आयुष 11 टीमला पहिला. क्रिकेट वार्ताहरचे सर्वेसर्वा राज रणदिवे सरांचं शुभागमन झालं, त्यांचं देखील करू आपण सहर्ष स्वागत. राजेश भाऊ टिळेकर आणि प्रद्युम्न भाऊ टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आयोजक संभाजीदादा थेऊरकर, साजिदबाई तांबोळी आणि पूर्ण महाराष्ट्राला नाही भारताला ज्यांना आपल्या मॅनेजमेंटच्या माध्यमातून क्रिकेटच्या माध्यमातून प्रेमात पाडलं, असं सगळ्यांना हवं असं वाटणारं नाव उमेशदादा नायडू या त्रिमूर्तीच्या माध्यमातून हा रबर बॉल क्रिकेटचा सोहळा आपला भेटीसाठी आलाय. आज पहिला दिवस आहे, पहिली मॅच सुरू आहे. आजपासून 3 दिवस पुणे जिल्ह्याच्या पूर्ण क्रिकेटकडे लक्ष सगळ्या भारताचं लागलेलं असणार, कारण 3 दिवस नवीन नवीन अगदी तुम्हाला फॉर्मॅटमध्ये क्रिकेट आहे. आज अंडर-23 आहे, उद्या मावळ क्रिकेट संघटनेअंतर्गतचं क्रिकेट आहे जिथे 2 आयकॉन खेळतील आणि त्यानंतर परवा पुन्हा तालुकानिहाय क्रिकेट तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल. जे जे प्रेक्षकांना हवं ना, अगदी विदाऊट तिकीट फुल एंटरटेनमेंट कुठे, तर आओ ना फिर देहू रोड. आणि पहिल्या मॅच मध्ये एक काटाकीर लढत आणि यावर्षी या रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये ना अजून एक नवा ट्विस्ट आणलाय आमच्या आयोजन समितीनं. एक मॅजिक ओव्हर नावाचा फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळेल, त्याची देखील संकल्पना आम्ही तुमच्यापर्यंत या बॉल नंतर जरूर पोहोचू. बॉल तयार, हलक्या हातानं सॉफ्ट हॅन्ड खेळत एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केला, बॉल चला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. मागचा झेल देखील तितका चांगला त्यानं टिपला होता. एक सिंगल ऍड झाली आहे, 25 वरती धावफलक पोहोचलाय आणि 6 षटकांची मॅच आहे. प्रत्येक अगदी डावातील 4थं षटक मॅजिक ओव्हर टाकलं जाईल. आणि मॅजिक ओव्हर म्हणजे काय, तिकडे मॅजिक आहे. जितक्या रन्स तुम्ही केल्यात, जर 12 बनवले तर तुम्हाला 24 मिळतील, 10 बनवले तुम्हाला 20 मिळतील. जर का तुम्ही रन्स बनवल्या 8 आणि एखादी विकेट गेली तर 3 रन मायनस देखील होतील, या गोष्टीची काळजी घ्या. जर विकेट गेली तर 3 रन मायनस ज्या बनवणार त्यातून, आणि जर का विकेट नाही आली तर रन प्लस केला जातील. ओव्हर द विकेट, वॉट अ बॉल, चांगला चेंडू होता. अगदी गुडलँड स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर टेस्ट क्रिकेट लाईन सरळ बाहेर निघत होता. रनआउटची संधी आहे, थ्रो खूप चांगला आला होता, तो बंद. 2 धावा धावफलकावरती, धावफलक 2 ने पुढे चाललं. 27 धावा. नेक्स्ट मॅच टॉस साठी रेडी राहायचे टीम बालाजी स्पोर्ट्स बेळगाव आणि मयूरदादा पाटील आर के पॅन्थर्स पुणे, या 2 टीमच्या दरम्यान पुढची लढाई आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे. बालाजी स्पोर्ट्स बेळगावचे कॅप्टन आणि मयूरदादा पाटील आर के पॅन्थर्स पुणेचे कॅप्टन, टॉस साठी आपण सज्ज राहायचं. आज सगळे भारतातले यंगस्टर्स खेळतील. गुडलँड स्पॉट वरती हा देखील पडल्यानंतर हलकासा काटा बदलवत असताना गोलंदाजी करताना जर का तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती आदर्शला पाहिलं ना, तर ऑस्ट्रेलियाच्या हॅझलवूडची आठवण तुम्हाला काही काळ जरूर होते. हाय आम त्याची ऍक्शन, या उंचावरून अगदी जम्प करून बॉल त्याचा ज्यावेळी डिलिव्हर्ड होतो, हलकासा बाहेर निघताना. हॅझलवूड एक असा खेळाडू राहिला क्रिकेटच्या पटलावरती आजपर्यंत, त्याच्या आयुष्यामध्ये विश्वचषक असू दे, IPL असू दे, कोणती फायनल तो हारलेला नाहीये. आणि आज या खेळाडूंसाठी देखील ना संधी आहे. आज हारता जिंकता महत्वाचं ते नाहीये, पूर्ण भारताचं लक्ष स्वतःच्या नावापुढे एक वलय तयार करायचं ना, तर 6 षटकांच्या मॅचेस, मोठ्या मोठ्या इनिंग तुम्हाला खेळायच्या आहेत. बॉलिंगचा स्पेल ज्यावेळी येईल त्या संधीचं सोनं करत तुम्हाला विकेट्स काढायच्या आहेत. बॉल तयार,
एक्स्ट्रा तिखट बाउन्सर आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. कटनी वॉरियर्स बिहार या टीमचे संघमालक आदरणीय आकाजी तिवारी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. कटनी वॉरियर्स बिहार टीम के टीम ओनर जो कि बेहतरीन खिलाड़ियों को एक अच्छा प्लेटफॉर्म साझा करते हैं, उनका यहाँ आगमन हो चुका है. आपसे रिक्वेस्ट है आइए मंच के ऊपर. इस टूर्नामेंट के ओपन फॉर्मेट में उनका भी टीम हमें नजर आएगा. तो आकाश तिवारी जी आइए मंच के ऊपर, आपका हम करते हैं मोस्ट वेलकम. आणि हरळवाडीच्या सुपरस्टारनं केलंय कारनामा कडक. दुसरी विकेट त्यानं काढली आहे बेधडक आणि हर्षलच्या खात्यात ही दुसरी विकेट ऍड होत असताना फलंदाज बाद. आज भी आकाश भाई तिवारी इनका एक टीम खेलते हुए नजर आएगा. आर के पैंथर्स जो अगले मुकाबले में खेलेगी. आर के पैंथर्स मरुदादा पाटिल बालाजी स्पोर्ट्स बेलगांव के सामने. दोनों टीम कप्तान आप आए हो तो आपको तो रिक्वेस्ट है तुरंत आपको टॉस के लिए आना है. मरुदादा पाटील आर के पॅथर्स पुणे आणि बालाजी स्पोर्ट्स बेळगाव यांच्यातील पुढची लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. दोन षटकांना कोणती विकेट होत्या. ओव्हर नंबर 3 मध्ये आदर्श पाटील आलाय आणि त्यांना कारनामा खतरनाक केलाय. 2 विकेट्स काढत त्यानं खर्च केलेत आतापर्यंत फक्त 6 धावा आणि अंतिम बॉलचा खेळ अजूनही त्याच्या स्पेल मधला बाकी आहे. साथ ही साथ चलते बेलगांव की आज टीम हमें नजर आएगी और बेलगांव टीम के ओनर जो आज अपनी पूरी टीम लेकर यहाँ से आए प्रसाद नगाड़ी, उनका भी यहाँ वेलकम हो चुका है. सर आइए मोस्ट वेलकम, आपका भी इस टूर्नामेंट में हम स्वागत करते हैं. जुड़ जाइए हमारे वीआईपी डाइस के ऊपर. बॉल तैयार बॉलिंग ट्रॅक के ऊपर. चला आपण पुन्हा एकदा जाऊयात आपल्या मायबोलीकडे. टप्पा पडलाय, चालला बॉल. यष्टी रक्षकाच्या अगदी हातामध्ये एक व्हाईट बॉल आला. 2 विकेट्स झाले. फक्त धावा खर्च झाले त्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 आणि खूप चांगला स्पेल राहिलाय आदर्श पाटीलचा. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून ज्या खेळाडूनं त्याच्या ॲग्रेशनच्या जोरावरती अगदी तब्बल 2 दशक क्रिकेटची गाजवली, जवळजवळ 25 वर्ष ज्या खेळाडूनं अगदी टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला ओमकार देवीदास देसाई हे नाव काय हे ज्यानं सातत्यानं साकारलं आणि सांगितलं आपल्या कर्तृत्वाच्या नेतृत्वाच्या जोरावरती, त्या ओमकार देसाई यांचे चिरंजीव देखील या मॅच मध्ये तुम्हाला खेळताना दिसतात. ते म्हणजे पुणे पोलीस बॉईज संघमालक प्रशांत भाऊ शिंदे यांच्या माध्यमातून. म्हणून तर म्हणालो ना, डॉन म्हणतात डॉन. डॉन कुठून प्लेयर आणेल, अख्ख्या महाराष्ट्रातून आणेल. आणि आज एक चांगला संघ मैदानावरती प्रदीप नैनी सरांनी उतरवलाय. आणि डॉन बाय हॅट्स ऑफ तुम्हाला. एक सुपर टीम आज तुम्ही पाहता. नाशिक आहे, पुणे, मुंबई आहे, दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता सोलापूर, हरळवाडी आहे. आणि आता ओव्हर नंबर 4 सुरू झाली आहे मैदानावरती, जे 4थं षटक मॅजिक ओव्हर आहे. आणि त्या मॅजिक ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय वीरेन प्रदीप नैनीत, अर्थातच डॉन यांचे चिरंजीव बॉलिंग ट्रॅक वरती मॅजिक ओव्हर मध्ये आल्यात. मॅजिक ओव्हर म्हणजे काय, 6 बॉल मध्ये जितक्या रन्स कराल विकेट न गमावता डबल होतील. आणि जर का तुम्ही विकेट गमावली तर 3 रन्सनं तुमचा जो स्कोर बनलाय त्या रन्स कमी केल्या जातील. पहिला बॉल फटका चालला समोर, विकेट पाहिजे. मॅजिक ओव्हर मध्ये जर विकेट नाही आली तर रन जास्त बनणार. इकडे मिसफील्ड झाली आहे आणि बॉल गेला निघून सीमा रेषा पार. आलाय चौकार, 4 धावा. आणि या चौकारानं स्कोर धाव फलकावरती पुढे जातोय. 34, 34 धावा धाव फलकावरती. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वर. फटका इकडे देखील फसलाय. मॅजिक ओव्हर, विकेटची गरज आणि आली आहे विकेट. म्हणजे ज्या त्या रन्स बनतील ना तितक्यातून 3 मायनस केल्या जातील. जो डबल रन्सचा मौका होता तो मात्र आता मिस झालाय आणि नैनीच्या खात्यामध्ये आली आहे विकेट. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती फलंदाज बाद झाला. तिसरा धक्का लागलाय. आली आहे विकेट वीरेंच्या खात्यात. वेदांतला देखील इनॅक्शन तुम्ही पाहता. यष्टांच्या मागे शॉट फाईन लेगला त्याचा देखील बॉलिंग स्पेल तुम्हाला पाहायला मिळेल.
वेदांच्या कारकिर्दीमध्ये अगदी अनेक साऱ्या मोठ्या मोठ्या फलंदाजांना रबर बॉल क्रिकेटमध्ये त्यांना बाद केलं. उस्मान पटेलची विकेट वेदांच्या आणि ओमकारच्या देखील लक्षात असेल, ज्यावेळी वेदांतनं बॉलिंग केली आणि ओमकार देसाईनं घेतलेला झेल, सगळं काही चर्चेत राहिलं. वेदांत वर्सेस ओमकार देसाई हे बॅटल देखील अनेक वेळा पाहायला मिळालं. वेदांना देखील अनुभवलं असेल, मेरा बाप इस जंगल का शेर. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतीये. धाव फलकावरती धावा 34 ओव्हर द विकेट. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय, यश बर्गे. पुणे जिल्ह्यातील जागेहाडू तुम्हाला पाहायला मिळतो. एक सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल. आयुष्य 11 ची टीम मैदानावरती खेळतीये. पुणे जिल्ह्यातील अनेक तारे सितारे अंडर-23 चे या टीम मध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. धावफलक 1 ने पुढे चाललाय. स्कोर जाऊन पोहोचला 35 या आकड्यावरती. 35वा धावफलकावर. ऑन साइडला पुल बावा पॅक आणि बॉल चालला मिड विकेट सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 6. आकाश जी तिवारी इनका आगमन हो चुका है. आकाश जी आपका मोस्ट वेलकम. उनकी भी टीम आज हमें नजर आएगी. कटनी बिहार और साथ ही साथ चलते बेलगांव के ओनर वो भी हमारे साथ जुड़ चुके हैं, प्रसाद नकाड़ी जी. आपका भी हम करेंगे वेलकम. टेनिस बॉल क्रिकेट के दुनिया में पैकर्स का रोल है ना उमेश भाई, बहुत बड़ा होता है. पैकर्स होंगे तभी तो टूर्नामेंट में नए नए खिलाड़ी नजर आएंगे. और जितने नए नए पैकर्स आजकल टेनिस क्रिकेट की दुनिया में आ रहे हैं, उन सबको पता है टेनिस क्रिकेट की दुनिया में अपने खिलाड़ियों को एक प्लेटफॉर्म देना है, तो उसके लिए स्पॉन्सरशिप होना बहुत जरूरी है. और इन सभी जी ओव्हर होतं. या ओव्हर्समध्ये विकेट आली आहे म्हणजे जितक्या रन्स बनलेत त्यातून 3 रन कमी केल्या जाणार आहेत. या ओव्हर्समध्ये टोटल रन झालेत आपण पाहता 17, त्यामधून 3 धावा मायनस केल्या जातील. तुम्हाला मिळतील 14 आणि धावफलकावरती पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळेल 44 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय वेदांत ओमकार देवीदास देसाई. बाळासाहेब शिलार भारतीय जनता पार्टी माजी अध्यक्ष देवरोड शहर, त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. बाळासाहेब शिलार साहेबांना विनंती आहे या सर आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेदांत देसाई. वॉट अ बॉल. लेफ्ट सीमरचा बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेत अंगल सोबत जो बाहेर चाललाय ना, यष्टीरक्षक देखील म्हणत असेल वा भाई वा. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. अंपायरचा इशारा 1 ओव्हर वेदांत देसाई साठी. देसाई टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा ब्रँड अँबॅसिडर, त्यांचे चिरंजीव आहेत. आता त्याच्यावरती केलंय आक्रमण. पाठवला बॉल सरळ बॅकवर्ड स्कोर लेग सीमारेषा बाहेर. आपटी बार होता त्याच्यावरती हुक केलाय. बॉल सीमारेषा बाहेर. षटकार बुक केलाय आणि या षटकारानं स्कोर धावफलकावरती पुढे फ्लाय होईल. 51 धावा गुणतालिकेवरती लागलेत. आता त्याच्यावरती केलं आक्रमण. टाकलेला बॉल पाठवला बॉल सरळ बॅकवर्ड स्कोर लेग सीमारेषा बाहेर. त्याला थोडा वेळ थांबवणं ते थोडस महाग ठरलंय. किंवा कदाचित ज्यानं 2 विकेट्स काढले त्याला आणू शकले असते. नो डाऊट ॲट ऑल. ओमकार देखील दी अपेक्षा ठेवत असतील या मॅच मध्ये. जर मी मॅच पाहतोय तर गेम इज ऑन या ठिकाणी वेदांतसाठी. इथनं एखादी विकेट आली वेदांत कमबॅक करू शकतोय. फक्त आता त्याला शेवट गोड करणं ते या मॅच मध्ये तितकंसं गरजेचं आहे. टप्पा पडला, बाहेर निघाला, हा वेगात टाकला होता. कंट्रोल थोडंसं कमी होतं वेदांतकडे आणि एक्स्ट्रा रन धावफलकावरती तो खर्च करून बसलाय. धावफलक 1 ने पुढे जात आहे 52 या आकड्यावरती. 52 मॅजिक ओव्हर मध्ये 17 रन आले मात्र विकेट आली. त्यामुळे आपण पाहिलं ते षटक देखील महागडच राहिला. 14 धावा तिकडे जोडल्या गेल्या.
हाफ ट्रॅकर आता विकेट मिळू शकते. या मिड विकेटला आहे बॉल, फिल्डर्स देखील आहेत. कॉल केलाय आय विल टेक, मी घेतो, आणि झेल टिपलाय, फलंदाज बाद. धक्का लागलाय मैदानावरती. नंबर 4, 52ला 4. नुकतंच व्यासपीठावरती शुभागमन झालाय. आदरणीय बाळासाहेब शेलार साहेबांचा भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या माध्यमातून देहूरोडच्या विकासामध्ये नेहमीच साहेबांनी देहूरोड शहर अध्यक्ष म्हणून खूप चांगली भूमिका बजावली. असे राजकीय क्षेत्रातील एक धुरंधर नेतृत्व बाळासाहेब शेलार साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश नायडू, संभाजी ठेऊरकर आणि सजित तांबोळी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे. 14 धावा तिकडे जोडल्या गेल्या. हाफ ट्रॅकर आता विकेट मिळू शकते. या मिड विकेटला आहे बॉल, फिल्डर्स देखील आहेत. बॉल केलाय आय विल टेक, मी घेतो, आणि 4.3. अजूनही 3 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. न्यू बॅटर दिग्विजय, बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती वेदांत. अँगल चेंज केलाय वेदांतनं. विधी होते हे अंपायर्सनं त्या ठिकाणी पाहिलं, आणि वेदांत देसाईला त्याचा स्पेल त्या ठिकाणी थोडा थांबवावा लागेल. म्हणजे अजून एक नवा विकल्प मागचे काही जे बॉल शिल्लक आहेत ते टाकण्यासाठी शोधावा लागेल. या ठिकाणी टीम तुम्ही पाहताय पुणे पोलीस बॉईज या संघाला धावफलक 5 ने पुढे चालले 66 या आकड्यावरती. 66 ऑन दी बोर्ड. अथर्व खेळतो वैयक्तिक 6 चेंडू आणि 22 या आकड्यावरती. या स्पर्धेमध्ये रबर बॉल जे आपण वापरतोय, खरं तर त्याच्यासाठी एक पुरस्कर्ता असणं खूप गरजेचं असतं, कारण खूप सारे बॉल एखाद्या क्रिकेट स्पर्धेसाठी लागतात. टेनिस बॉल क्रिकेट 1 ते 2 बॉल मध्ये तुमची पूर्ण मॅच कव्हर होतं. मात्र रबर बॉल क्रिकेट एका मॅच मध्ये जवळजवळ तुम्हाला 5-5, 6-6, 7-7 बॉल लागू शकतात. ज्यावेळी बॉल दूरवर जातात रिटर्न येणं कठीण बनतं, आणि हे सगळं सौजन्य बॉलचं स्पॉन्सर्स आपल्याला मिळालंय आदरणीय बाळासाहेब शेलार साहेबांच्या वतीनं. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या ज्या कॅप्स आपण देतोय त्या देखील आपल्याला स्पॉन्सर्स केलेत आदरणीय बाळासाहेब शेलार साहेबांनी, भारतीय जनता पार्टी अध्यक्ष देहूरोड शहर त्यांच्या वतीनं. तर एकदा जोरदार टाळ्या व्यासपीठावरती बाळासाहेब शेलार साहेबांसाठी व्हायला हवेत, ज्यांच्या माध्यमातून हे सौजन्य आपल्याला मिळालं. भारतीय जनता पार्टी जोरदार टाळ्या व्यासपीठावरती बाळासाहेब शेलार साहेबांसाठी व्हायला हवेत. कर्मभूमी म्हणजे हे देहूरोड, आणि अशा पवित्र भूमीमध्ये आज टेनिस बॉल क्रिकेट असेल, रबर बॉल क्रिकेट असेल, फार वेगात प्रगती करतं. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. सोलापूर जिल्ह्यातील हरळवाडीचा सुपरस्टार, ज्या सोलापूरनं प्रथमेश राठोड सारखा एक आयकॉन महाराष्ट्राला दिला. आता माऊली देखील सांगतो येत्या काळामध्ये राठोड सोबत अजून एक नाव जोडलं जाईल, पण आता त्याचं स्वागत षटकारानं झालं. मुझको बता दे Dame un कोण महाराष्ट्राला दिला? कोण महाराष्ट्राला दिला? थँक्यू बोललो माऊली देखील सांगतो येत्या काळामध्ये राठोड सोबत अजून एक नाव बॉल महाराष्ट्राला रिटर्न दिला. करना है ग्राउंड के अंदर आपको. बॉल लेके आप जा रहे हो, कैमरा आपके माऊली ऊपर देखील है, सांगतो वीडियो येत्या बनेगा, काळामध्ये सब राठोड में सोबत बटेगा. अजून एक नाव जोडलं जाईल, पण बॉल आता फेंको अंदर. त्याचं बेटा बॉल अंदर फेंकना है. यस थैंक यू. वो मैच बॉल है, तुरंत आपको अंदर ही भेजना है. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वर मागच्या बॉल वरती आला एक दमदार फटका. अथर्व काय खेळला या मॅच मध्ये, एका हाती डाव त्यानं सावरला. आता लागली त्याच्या डावाला नजर. बॅकवर्ड पॉइंटला आलाय या ठिकाणी क्वालिटी झेल, फलंदाज बाद, आणि तिसरी विकेट ऍड होतीये या ठिकाणी गोलंदाज पाटीलच्या खात्यात. मागच्या बॉल वरती आला एक दमदार फटका.
टीमची टोटल अथर्व काय धावफलकावर खेळला आपल्याला या पाहायला मॅच मिळते मध्ये एका हाती डाव त्यानं 73 सावरला loss of मागच्या five. बॉल वरती आला एक दमदार फटका. अथर्व काय खेळला या मॅच मध्ये एका या हाती स्पर्धेचे डाव मुख्य त्यानं शिल्पकार सावरला. ज्यांच्या सौजन्यानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये, या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे जनक आदरणीय सुरेश भाऊ बिसे साहेबांचं शुभागमन झालंय. वेलकम आपलं या भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. तर नेहमीच दादांचं योगदान असतात. त्यांच्या सौजन्यानं रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय देऊरोड मध्ये. तब्बल 1,00,000 रुपयाची भव्य दिव्य स्पर्धा आणि साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालं. या रंगमंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर. आणि त्या सोबतीनं आदरणीय वसंतभाऊ शेलार यांचं देखील शुभागमन झालंय. पुढचा सामना इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस. दोन्ही टीम्स आपण टॉस साठी रेडी राहायचंय. बालाजी स्पोर्ट्स बेळगाव कर्नाटक मधनं टीम तुम्हाला खेळताना दिसेल. मयूरदादा पाटील आर.के. पॅथर्स पुणे. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. इथे देखील मिस टायमिंग हुक आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे. जोपर्यंत वेदांत बॉलला कव्हर करेल एक सिंगल धावफलकावरती जोडली जाते आणि एका सिंगल स्कोर धावफलकावरती पुढे चाललाय. रोहन आम्हाला माहिती देत असताना 74 धावा धावफलकावरती लागलेल्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. क्रिक लाईफ या ऑफिशियल वेबसाईट वरती पूर्ण जगभर युट्यूब वरती या स्पर्धेचं प्रक्षेपण केलं जात आहे आणि आनंद घेऊ शकता तुम्ही या स्पर्धेचा क्रिक लाईफ या ऑफिशियल वेबसाईट वरती. बॉल तयार. वॉट अ बॉल. टप्पा पडलाय. आज स्पीड गॅनना सुसाट धावतीये. पहिल्या ओव्हर मध्ये आपण म्हणालो ना ऑस्ट्रेलियन हॅझलवूड स्टाईल. सध्या आदर्श पाटीलला बॉलिंग करताना तुम्ही पाहताय आणि काय स्पेल राहिलाय. 12 रन्स खर्च केलेत, विकेट काढले 3. अजूनही 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे आणि खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातून येऊन हरळवाडी गावाचं नाव आज मैदानावरती हा खेळाडू ठेवतोय. सरपंचाच्या तालमीमध्ये तयार झालेला पट्ट्या आणि आज मध्ये कामगिरी तितकीच लाजवाब करतोय. ओव्हर द विकेट. बॅटची आदली कडा, बॉल आला मागे. यष्टीरक्षक चेंडूवरती धावेल तोपर्यंत अगदी आपण पाहता अजून एक डॉट बॉल की रन्स येईल त्याची चर्चा सुरूच. आणि फायनली आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागते रनआउटच्या स्वरूपात. अजून एक धक्का बॅटिंग टीम आयुष 11ला लागेल. अर्धा संघ करतोय परतीचा प्रवास, पण जे टार्गेट सेट करायला हवं ते मात्र मैदानावरती झालाय. पहिल्या डावातील अजूनही अंतिम बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. आज अंडर-23 चे सगळे तारे सितारे खेळतील. प्रत्येक प्लेयरला मनामध्ये इतकंच म्हणावं लागेल, आंधी रोके तो हम तूफा, तूफा रोके तो हम आग का दर्या. कारण नशिबापेक्षा जास्त कोणास मिळतं बरं. अली अफा कानास ती खोटी असते. घेऊन टाकावं मेहनतीनं सगळं वेड्या. भूक जर तुझ्या यशाची मोठी आहे आणि यश जर संपादन करायचं तर आज तुम्हाला मोठा कारनामा मैदानावरती करावा लागेल. सीना तान कर गलत को गलत कहो, इतिहास दिलेरों का लिखा जाता है दिलों का नहीं. लौटा है राजा फिर अपनी सल्तनत में एक बार फिर से, बाकी रियासते गिराने को. आज तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं ना, दुसऱ्याच्या स्वप्नांना तुम्हाला उद्ध्वस्त करून मैदानावरती तुमच्या नावाचा धाक जमवावाच लागेल. सिंगल कंप्लीट झाली या सेकंडचा कॉल ओव्हरथ्रो झालाय. 3 देखील बनू शकतील का? हो. तिसऱ्यासाठी निघाले दोन्ही बॅटर्स आणि 3rd रन कंप्लीट करत असताना इथे मात्र थोडासा कमी पडलाय. रनआउटच्या स्वरूपात आली आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट आणि पहिला डाव मैदानावरती संपलाय. 76 धावा झालेत, 6 गडी बाद आणि 77 धावेचं लक्ष पुणे पोलीस बॉईज टीम समोर उभं केलंय आयुष 11 या संघानं बॅटिंग करत असताना. पुढचा सामना हा ऑफिशियल आणि लास्ट कॉल आहे. बालाजी स्पोर्ट्स बेळगावचे कॅप्टन आणि मयूरदादा पाटील आर.के. पॅन्थर्स पुणेचे कॅप्टन. आणि लक्षात घ्या तुम्ही देहू रोड मध्ये खेळताय. उमेश नायडू, संभाजी थेऊरकर आणि साजिदबाई तांबोळी यांच्या नियोजनाखाली. तर पेनल्टी इकडे जास्तीचा मोठा शब्द नाहीये. त्यामुळे कॅप्टनला रिक्वेस्ट आहे टॉससाठी लगेचच यायचं. Come on, DJ.
दिलदार मनाचा राजा, मनासारखा राजा आणि राजासारखं मन रवींद्र भाऊ बेगडे यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देहूरोड नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला नेक्स्ट मॅच बालाजी स्पोर्ट्स बेळगाव आणि मर्ददा पाटील आर.के. पॅथर्स पुणे. आपण रेडी राहायचं. पाहुण्यांचं शुभागमन मंचावरती होताना सातत्यानं आपल्याला पाहायला मिळेल. राजकीय क्षेत्रातील या मावळ तालुक्यातील सगळे धुरंधर, मावळ तालुक्याच्या विकासाचे शिरोमणी आज व्यासपीठावरती येताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या सौजन्याखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रिकेट स्पर्धा रबर बॉल क्रिकेट, पावसाळी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. पावसाची फक्त कमतरता थोडी जरूर आहे. पाऊस जसा येईल रबर बॉल क्रिकेटची मजा अजून द्विगुणित होताना तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार उमेश नायडू, संभाजी थेऊरकर, साजिद तांबोळी. अफाट मेहनत असते एखादी स्पर्धा भरवणं म्हटलं की. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जर तुम्ही पाहिला ना, अंडर-23 जरी आज टीम्स खेळतात, मात्र तुम्हाला सोलापूर, नाशिक, पुणे, मुंबई, रायगड, ठाणे अशा अनेक जिल्ह्यातील खेळाडू पहिल्याच मॅच मध्ये खेळताना दिसलेत. मुंबईमधनं तुम्हाला वेदांत देसाई खेळताना दिसला, भिवंडीचे प्लेयर्स तुम्हाला या मॅच मध्ये खेळताना दिसलेत. सोलापूरच्या हरोळवाडीचा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग करताना दिसला. नाशिकच्या संगमनेरचा आयकॉन शुभम गीते आज मैदानावरती पोहोचलाय. रायगडची स्टारकास्ट ती देखील मॅच मध्ये खेळतीये. पुढच्या मॅच मध्ये चैतन्य पाटील टाकीगावचा सुपरस्टार तो देखील मैदानावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळेल रायगडच्या आपल्या टीममेट सोबत आणि त्यांना फाईट करेल. कर्नाटकातनं बालाजी स्पोर्ट्स बेळगावची टीम आणि अनेक मोठ्या मोठ्या टीम्स खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. व्यासपीठावरती तुम्ही पाहताय रवींद्र बेगडे साहेब आपल्या सोबत जोडले गेलेत. मावळ विधानसभा भारतीय जनता पार्टी प्रमुख आदरणीय रघुवीर शेलार साहेब आपल्या सोबत जोडले गेलेत. अध्यक्ष श्री क्षेत्र देहूरोड भारतीय जनता पार्टी आणि त्या सोबतीनं श्री बाळासाहेब शेलार साहेब, चेअरमॅन जय गणेश नागरी सह पतसंस्था आणि त्या सोबतीनं भारतीय जनता पार्टीचे राजकीय क्षेत्रातील एक देहूरोडचे दर्जेदार असे व्यक्तिमत्व, माजी शहर प्रमुख ज्यांनी या देहूरोडच्या विकासाचा एक आराखडा आखला आणि त्या आराखड्यावरती काम करत देहूरोडचा चेहरा मोहरा ज्या व्यक्तिमत्वानं बदलावून टाकला ते नाव म्हणजे बाळासाहेब शेलार साहेब. या सगळ्या दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला रंगताना पाहायला मिळतीये पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. राजेशभाऊ टिळेकर आणि त्या सोबतीनं प्रद्युम्न टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे क्रिकेट आज तुम्हाला रंगलेलं, बहरलेलं या ठिकाणी पाहायला मिळालंय. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन यायचं. बालाजी स्पोर्ट बेळगाव आणि मयुरदादा पाटील आर.के. पॅन्थर्स पुणे. पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाईल. बेळगावचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला आपण खेळपट्टीवरती सगळे पाहुणे आपल्या सोबत प्रस्थान करतील. आदरणीय मावळ विधानसभा भारतीय जनता पार्टी प्रमुख रवींद्र बेगडे साहेब, त्या सोबतीनं रघुवीर शेलार साहेब, अध्यक्ष श्री क्षेत्र देहूरोड भारतीय जनता पार्टी श्री बाळासाहेब शेलार साहेब, चेअरमॅन जय गणेश नागरी सहकारी पतसंस्था देहूरोड आणि माजी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी देहूरोड शहर. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. भारतीय जनता पार्टीचे सगळे शिलेदार देहूरोडच्या विकासांच्या विचारांचे वारसदार आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या शुभास आपण करतोय कॉइन स्पिन. मॅच तुम्हाला पाहायला मिळते सध्या मैदानावरती पहिली सुरू आहे. आयुष 11 पुणे पोलीस बॉईज. टार्गेट सेट झालाय 76 बनलेत, 77चं लक्ष्य आहे. पुढच्या मॅचचा टॉस तो देखील केला जातोय. कॉइन स्पिन केला जाईल त्या ठिकाणी. बेळगावचे कॅप्टन उपस्थित आहेत. मरुददा पाटील आर.के. पॅन्थर्सचे कॅप्टन उपस्थित आहेत. सध्या टीम स्कॉटकडे जर नजर टाकली ना तर तुम्ही पाहता पुणे पोलीस जी टीम मैदानावरती सध्या खेळतीये, शिवराज जगताप, यश बेलदरे, वेदांत देसाई, प्रेम टेमगिरे, शुभम उगडे, सुजित शेवाळे, आदर्श पाटील, अभिषेक कुजूर, वीरेन नैनीत, कल्पेश कांबरे, अंकित कमाटी आणि सूरज पिसाळ हा संघ सध्या तुम्हाला या मॅच मध्ये खेळताना दिसलाय. तर दुसऱ्या बाजूला टीम तुम्हाला मैदानावरती खेळताना पाहायला मिळाली आहे.
आयुष 11 टीम कडे नजर टाकली. प्रथमेश जाधव, साहिल कदम, आदित्य जाधव, बिकी दास, जयित पठाण, दिग्विजय घाणे, प्रेम टेमगिरे, अनिकेत कमाटी, विकास राठोड, आदित्य भालेकर, अथर्व भुरे जो खूप चांगला खेळला आणि अभि गायकवाड. कॅप्टन आहे त्या टीमचे साहिल कदम. विकास पवाडे ओनर अँड टीम मॅनेजर त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विकास पवाडे पुरस्कृत आयुष 11 ही टीम मैदानावरती तुम्हाला खेळताना या मॅच मध्ये दिसतीये. कोणत्या संघाचा विजय या मॅच मध्ये होईल त्याकडे देखील लक्ष या ठिकाणी प्रत्येकाचं लागलंय. एका बाजूला डॉन, दुसऱ्या बाजूला विकास पवाडे सर, त्यांच्यातील देखील मैदानाबाहेरची लढाई आहे. मॅचची सुरुवात सलामीची जोडी मैदानावरती इंटर झाली आहे. मॅच स्टार्ट. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वर आणि स्ट्रायकर एंडला शुभम गीते. बॉल तयार. मॅचचा पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती फटका लाजवाब. शुभम गीतेच्या बॅट मधनं नजरेच्या कॅमेऱ्यात कैद करावा असा फोटोजेनिक फिनिश शॉट. बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. नंबर 4. वरती फटका लाजवाब. बॉल तयार. मॅचचा पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती बॉल तयार. ट्रॅक वरती आला आणि शुभम गीतेनं त्याचं मॅचचा स्वागत. पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती. व्हॉट अ बॉल. फायरी होता. अगदी टप्पा पडलाय, सरळ निघून गेलाय जोरात. यष्टीरक्षकाच्या हातात आला डॉट बॉल. शुभम गीते बॅटिंग ट्रॅक वर. आजही आठवतं मागच्या 2 वर्ष आधीची आर्या प्रीमियर लीग नाशिक या खेळाडूंना अक्षरशः गाजवली. तेव्हाच म्हणालो की येत्या भविष्यात 2 ते 3 वर्षात आयकॉन म्हणून या खेळाडूवरती गर्दी होईल. आणि आज महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा तो खेळतोय. नुकतीच झालेली महाची सॅम्स ट्रॉफी ती देखील गीतेनं गाजवली. हलक्या हातानं लेट कट करायचं होतं, वेगाचं उत्तर कल्पकतेनं द्यायचं होतं, नाही जमलं. चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. 6 ओव्हरची मॅच आहे, 77चं लक्ष. एक मॅजिक ओव्हर जिकडे येईल ना तिकडे या मॅचची कहाणी खूप काही बदलणारी असणार आहे. मॅजिक ओव्हर मध्ये जरी तुम्ही 10 ते 12 रन्स विकेट न गमावता बनवल्या त्या तुम्हाला डबल मिळणार आहेत. बट जर विकेट गेली तर रन मायनस होणार आहेत. त्यामुळे मॅजिक ओव्हर या मॅच मध्ये महत्वाचं असेल कारण टार्गेट खूप मोठं उभारलंय. 6 ओव्हर 77 आणि देहूरोडचं जे क्रीडांगण आहे ना कॉलेज ग्राउंड इकडे मात्र तुम्हाला बाउंड्री सहजासहजी मिळत नाही. षटकार दूर वर आहेत. रबर बॉल जरी असेल ना तरी तिकडे तुम्हाला हलकासा ताकदीचा प्रयोग करावाच लागतो. मॅच सुरू असताना सायकल किंवा 2 व्हीलर बाईक कोणी घेऊन आतमध्ये येऊ नका. बॉल तयार. पठाण. टप्पा पडलाय, आला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती है त्या ठिकाणी समाप्ती. हालात के कदमों पर कभी सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमीन पर नहीं गिरता, गिरते शौक से दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर कभी दरिया में नहीं गिरता. आज तुम्हाला यश मिळवायचं ना तर मेहनत मैदानावरती तुम्हाला मोठी करावी लागेल. कारण मेहनतीशिवाय या दुनियेमध्ये काही मिळत नाही. मेहनत करणाऱ्यांवरती जे क्रिकेट फिदा होतं त्यामुळे इकडे तुम्हाला 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब बदलवायला 4 अक्षरांची मेहनत ती करावीच लागेल. बॉल चला डीप मध्ये इन फ्रंट ऑफ दी सेंटर. मिड विकेटला एक चौकार जरूर आला. त्यानंतर गीते 2 डॉट देखील खेळलाय. त्यानंतर आलेली सिंगल. धावफलक 1 ने पुढे चाललाय. 5 ही आकड्यावरती बॅटिंग ट्रॅक वरती फलंदाज दाखल झालाय. वेदांत, ओमकार, देसाई. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल मयूरदादा पाटील आर के पॅन्थर्स पुणे आणि बालाजी स्पोर्ट्स बेळगाव या 2 टीमच्या दरम्यान. आताच परवा दिवशी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम गाजवत आपल्या कारकिर्दीतील 7वी 2 व्हीलर मोटर बाईक ज्यानं पटकावली. रायगडातील सध्या ट्रेंडिंग मध्ये असणारं नाव टाकीगावचा सुपरस्टार चैतन्य पाटील आणि त्याची टीम मैदानावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम टीम मयूरदादा पाटील आर के पॅन्थर्स पुणे अँड बालाजी स्पोर्ट्स बेळगाव. अनेक सारे दिग्गज व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांच्या साथीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे.
वेगात टाकलाय वॉर्निंग बेल होता डिंग डॉन. पठाणनं खूप चांगली बॉलिंग केली आहे. पहिलं षटक पठाणचं पूर्ण झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर फक्त आणि फक्त स्कोर कार्ड वरती 5 धावा. विकेट जरी कोणती आलेली नाहीये, रन्स मात्र एकदम कंट्रोल मध्ये खर्च केल्यात. मॅचच्या ड्रायव्हिंग सीट वरती तुम्हाला टीम सध्या पाहायला मिळतीये. विकासजी पवाडे पुरस्कृत आयुष इलेव्हन हा संघ मैदानावरती खेळतोय. पुणे पोलीस बॉईज संघ मालक प्रशांत भाऊ शिंदे यांच्या समोर आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 झाल्यात. म्हणजे येणारे 30 बॉल अजूनही मैदानावरती शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 72 धावेची गरज आहे. 6 षटकांच्या मॅचेस आहेत. ओव्हर नंबर 4 कंपल्सरी मॅजिक ओव्हर असणार आहे. या गोष्टीची काळजी खेळणाऱ्या सर्व टीम्सने घ्यायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धावफलकावरती 12 धावा झालेत 5. अगदी बनवायच्यात प्रति षटकामागे जवळजवळ आपण पाहिलं तर सुरुवातीपासून 13 आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 5 आलेत. त्यामुळे रिक्वायर रन आता वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षमता आहे मात्र शुभम मध्ये, कधी पलटवार करू शकतो. त्याची विकेट आहे धोक्यात. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर थोडेसे दूर राहिले आणि बॉल निघून चालला सीमारेषा बाहेर. आले धावा 4. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. 3 दिवस तुम्हाला वेगवेगळं फॉर्मॅट क्रिकेट पाहायला मिळणार आहे. आज अंडर-23 ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट आहे. उद्या मावळ तालुका क्रिकेट संघटना जी खूप सुंदर काम करत असते मावळच्या क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी, त्यांच्या अंतर्गत संघ जे खेळतात ते मैदानावरती उद्या उतरतील 8 टीम्स. त्या सोबतीनं 2 आयकॉन्स आणि परवाच्या दिवशी तालुकास्तरीय क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. धाव फलक 4 ने पुढे चाललाय. अजून एक चांगला फटका, हा देखील गॅप मध्ये चेसअप फिल्डरसाठी यावेळी अडवण्यामध्ये यश आलंय. या दरम्यान व्यासपीठावरती काही क्षणात शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे जनक आणि ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं अगदी गोरगरिबांची सेवा केली जाते, एक दानशूर राजा म्हणून ज्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे आणि स्पर्धा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या स्वप्नात साकार होतीये, असे आदरणीय श्री राजेश भाऊ टिळेकर यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. तर राजेश भाऊ टिळेकर आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराचं या स्पर्धेच्या माध्यमातून आहे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. या राजेश भाऊ टिळेकर व्यासपीठावरती सगळे दिग्गज आपली वाट पाहतात. मावळ विधानसभा भारतीय जनता पार्टी प्रमुख रवींद्र बेगडे साहेब आहेत, रघुवीर शेलार साहेब आहेत, अध्यक्ष श्री क्षेत्र देहूरोड भारतीय जनता पार्टी श्री बाळासाहेब शेलार साहेब आहेत, चेअरमॅन जय गणेश नागरी सहपत संस्था देहूरोड आणि माजी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी देहूरोड शहर. आणि नुकतंच व्यासपीठावरती शुभागमन झालंय ज्यांच्या स्वप्नातनं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. गोरगरिबांचा कैवारी म्हणून ज्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे, या पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये एक दिलदार व्यक्तिमत्व राजेश भाऊ टिळेकर, आपलं या रंगमंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच पहिली सुरू आहे भाऊ आणि पहिल्या मॅच मध्ये नाशिक खेळत आहे, सोलापूर खेळत आहे, पुणेकर खेळतात, भिवंडीकर खेळतात, या मॅच मध्ये मुंबईकर खेळतात आणि आज पूर्ण महाराष्ट्राला राजेश भाऊ टिळेकर आणि प्रद्युम्न भाऊ टिळेकर यांची स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळते. राजेश भाऊ टिळेकर आणि प्रद्युम्न भाऊ टिळेकर यांच्या स्वप्नांना साकार झालेलं हे आयोजन आपल्या भेटीसाठी पहिल्याच दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटला, रबर बॉल क्रिकेटला या स्पर्धेची दखल घेण्यास भाग पाडणारं हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती 2 आणि धावफलकावरती धावा 15 झालेत. 15 ऑन दी बोर्ड. बॉल तयार. वैभव ओव्हर द विकेट. ऑन साइडला पुल करायचं होतं शुभम गीतेला, प्रॉपरली कनेक्ट नाही झाला, थोडंसं वेगात आला होता बॉल. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्यासाठी शुभम निघाला. रनिंग बिटवीन द विकेट, सुपर फास्ट आणि अतिशय वेगात रनिंग बिटवीन द विकेट तो धावतोय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. 17 धावा धावफलकावर, 17 ऑन बोर्ड. 17 धावेचा खेळ आतापर्यंत झालाय. बनवायच्या 77, अजूनही 60 धावेचा एक मोठा प्रवास
या मॅच मध्ये पार करायचा आहे. फलंदाजी करणाऱ्या या ठिकाणी आयुष 11 या टीम समोर पुणे बॉईज पोलीस बॉईज या संघाला व्हॉट अ शॉट इज दॅट यासाठी तर ओळखला जातो नाशिक जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्याच्या शुभम गीतेला आदरणीय अहिल्यानगरच्या या शुभम गीतेला श्री प्रद्युम्न राजेश टिळेकर सरचिटणीस युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी देहू रोड शहर मंडल आणि व्यासपीठावरती नुकतंच भाऊंचं शुभागमन झालंय. राजकीय क्षेत्रातील एक युवा नेतृत्व आणि दादांचं देखील करूया आपण या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ही संघटना मजबूत व्हावी, हा पक्ष घराघरामध्ये पोचावा यासाठी सातत्यानं महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा पूर्ण भारतभर म्हणा अनेक सारे काम भारतीय जनता पार्टीचे सर्व शिलेदार करत असतात. त्यामध्ये युवा मोर्चा म्हणून जी उपाधी ज्या व्यक्तिमत्वांकडे असते त्यांच्यासाठी पक्ष संघटना वाढवणं, युवकांमध्ये आपल्या पक्षाची विचारसरणी पोहोचवणं हे प्रद्युम्न भाऊ टिळेकर यांचं काम आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका सिंगलनं स्कोर पुढे चाललाय. षटक संपलंय मैदानावरती दुसरं आणि 2 ओव्हर धावा झाले 24. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाले धावफलकावरती 24. दोन्ही टीमांना एकाच स्टेजला आहेत. बॅटिंग करताना आयुष 11 देखील 2 ओव्हरमध्ये 24 वरती आपल्याला पाहायला मिळाली. कोणती विकेट गमावली नव्हती. इथे देखील 2 ओव्हरमध्ये 24 झालेत. कोणती विकेट गेलेली नाहीये. मग तो ओव्हर नंबर 3 मध्ये माऊली आला होता आणि त्यांना 2 विकेट्स काढून दिल्या होत्या. टीम पुणे पोलीस बॉईज या संघाला इथे तसा कोणता गोलंदाज आयुष 11 कडे आहे का जो या मॅच मध्ये पार्टनरशिप ब्रेक करेल. आणि आवर्जून ही स्पर्धा तुम्ही पाहताय राजेश भाऊ टिळेकर आणि प्रद्युम्न भाऊ टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या स्वप्नांना साकार झालेले आयोजन अंडर 23 का तर खरं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये या सगळ्या खेळाडूंना देखील एक हक्काचं व्यासपीठ मिळावं. अनेक तारे सितारे टेनिस बॉल क्रिकेट विश्वात खरं तर कमी वयात आपलं क्रिकेट गाजवतात. त्यांना मैदानावरती आणण्याचं काम केलंय. युवा खेळाडूंना मोबाईल पासून थोडंसं दूर ठेवून क्रिकेटकडे आणण्याचं आणि कमी वयात तुम्ही सध्याच्या घडीला आहे ना सगळ्यात बेस्ट आयडल क्रिकेटच्या पटलावरती कोण पाहता तर ज्यांना क्रिकेटची परिभाषा आहे ना अवघ्या कमी काळात बदलवून टाकली आहे ते नाव म्हणजे वैभव सूर्यवंशी. अगदी अशा 15 वर्षाच्या खेळाडूनं T20 फॉर्मॅट गाजवलं. अंडर 19 खेळताना ODI फॉर्मॅट गाजवला भारतासाठी. अगदी सातत्यानं धमाकेदार कामगिरी त्याने केली. मात्र तोच खेळाडू राजस्थान रॉयल्ससाठी IPLच्या पटलावरती आला आणि बेबी युनिव्हर्स बॉस म्हणून ज्याला उपाधी मिळाली असे खेळाडू देखील या स्पर्धेच्या माध्यमातून घडावेत या एका विचारधारेवरती ही स्पर्धा आज अंडर 23 खेळवली जाते. आणि 23 वर्षाखालील खेळाडू जरी प्रद्युम्न भाऊ असले पूर्ण महाराष्ट्र आज प्रत्येक टीम मेंटरनं गोळा केलाय ही ट्रॉफी जिंकण्यासाठी. कारण त्यांना माहिती आहे ही ट्रॉफी राजेश भाऊ टिळेकर आणि प्रद्युम्न भाऊ टिळेकर यांच्या स्वप्नांना साकार झाली आहे आणि ती देखील पुण्यातील देहू रोड मध्ये. देहू रोड म्हटलं ना अख्ख्या महाराष्ट्रात नाही जग प्रसिद्ध. देहू रोड म्हटलं की संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी कर्मभूमी एक पावित्र्य आणि भक्तिमय वातावरणासाठी देहू रोड ओळखलं जातं. आणि देहू रोडचं क्रिकेट ते देखील जगाच्या पाठीवरती वेगळ्या. इथल्या स्पर्धा इथल्या ट्रॉफीज ते खेळायला जिंकायला प्रत्येक खेळाडूला नेहमी आवडतं. बॅटच्या समोर हेलिकॉप्टर स्टाईल खेळत अलॉंग दी कार्पेट बॉल चालला लॉंग ऑनला सीमारेषा बाहेर. निर्णायक क्षणाला चकवा दिला आउटफील्डनं आणि बॉल निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर. रन्स मिळाले 4. शुभम गीते एकटा लढतो या मॅच मध्ये. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय 4 ने पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पोहोचली आहे 28. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 3. यानंतर मॅजिक ओव्हर आहे. जितक्या रन्स कराल त्याच्या डबल मिळतील. बट जर का विकेट गमावली तर 3 रन कमी होतील. ऑन साइडला आडव्या बॅटनं हा देखील अलॉंग दी कार्पेट खेळलाय. लॉंग ऑनला आता फिल्डर आहे. एक सिंगल कंप्लीट झाली. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे चाललाय 29 या आकड्यावरती. 77 धावेचा एक मोठा लक्ष
या ठिकाणी मैदानावरती उभारला गेलाय. टार्गेट तर मोठं सेट झालंय आणि चेस ऑन आहे, कारण आतापर्यंत कोणती विकेट गेलेली नाहीये. 29 धावा धावफलकावरती लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार देसाई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवेल का? गोलंदाजी तर अगदी थोडी महागडी राहिली आहे, आता बॅटिंग मध्ये योगदान मैदानावरती वेदांत ओमकार देसाई देईल का? त्याच्या बॅटकडे लक्ष पूर्ण मुंबईकरांचं लागलंय. येत्या काळामध्ये मुंबईच्या क्रिकेटचं फ्युचर आहे. मुंबईचं क्रिकेट खडूस क्रिकेट म्हणून ओळखलं जातं आणि या खेळाडूच्या वडिलांनी जे केलंय ना, अवघ्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वानं पाहिलंय. गेम इज ऑन या एका टॅगलाईन वरती पूर्ण क्रिकेट विश्व ज्यानं दणानून सोडलं, त्या ओमकार देसाई यांचे सुपूत मैदानावरती बॅटिंग करतात वेदांत ओमी देसाई. चांगला खेळ त्याला करावा लागेल. एक प्रेशर असतं, वडिलांनी गाजवलेला क्रिकेटचा काळ तो देखील आपल्याला टिकून ठेवायचा. मग तसं नाहीये की सचिन तेंडुलकरचा मुलगा ओपनरच होईल, तो बॅट्समनच होईल. वेदांत एक चांगला ऑलराऊंडर आहे, त्याला आपला रोल या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्ले करावा लागेल. स्वतःसाठी त्याला वेळ देत स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण तुम्ही स्वतःला सिद्ध करा, ही दुनिया तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. टप्पा पडला, थोडासा खाली राहिला, बॉल आला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची झाली आहे त्या ठिकाणी समाप्ती. खूप वेळ आहे, 6 ओव्हरच्या मॅच असतात, 2 मोठे फटके मॅचला कलाटणी कधी देऊ शकतात. धावफलकावरती 29 ला थांबलाय. 29 ऑन बोर्ड. पावसाळी क्रिकेट स्पर्धा, पावसाच्या रिमझिम सरींची चाहूल सर्वांनाच लागली आहे. स्पेशली शेतकरी राजा पावसाची आतुरतेने वाट पाहतोय. इथं फटका चांगला आहे, आपण पाहताय, चाललाय बॉल, स्टँड अँड डिलिव्हर, मिड विकेट, सीमारेषा बाहेर. वेदांत देसाई ब्रँडेड फटका, षटकार आलाय. याचीच तर चर्चा आपण करत होतो की स्वतःला वेळ द्या, स्वतःला सिद्ध करा. एकदा का तुम्ही सिद्ध झाला, ती दुनिया तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, रात नहीं ख्वाब बदलता, मंजिल नहीं कारवा बदलता. अरे जज्बा रख मेरे तो जीतने का, क्योंकि वक्त बदले ना बदले, हालात बदले ना बदले, मेहनत के जोर पे अपने काबिलियत को अगर आप सिद्ध करते हो तो जमाना आपका फॅन जरूर बनता. आता देखील फटका लाजवाब, कॅच देखील तितकीच क्वालिटी झाली आहे. आजच्या दिवसातील कॅच ऑफ दी मॅच आणि एक आठवणीत राहणारा अविस्मरणीय असा झेल त्या ठिकाणी टिपलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते, बीके दास, त्यांनी घेतली आहे कॅच, लाजवाब. आणि बाद झालेत फलंदाज वेदांत देसाई. बॅक टू डगआउट, धक्का पहिला लागलाय. तीन षटकांचा खेळ संपला. मॅजिक ओव्हर. शुभम गीते शांत काय, तर या ओव्हरसाठी मागच्या अनेक वेळ त्यानं स्वतःसाठी विकेट सांभाळून ठेवली आहे. 3 षटकांचा खेळ झाला, रन झाले धावफलकावर 35. 18 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी धावा अजूनही 42 करायच्या आहेत. 18 चेंडू 42 धावा. अठरा बॉल 42 गरज आहे. मॅजिक ओव्हरचा इशारा त्या ठिकाणी अंपायरचा आलाय. 5 खेळाडू 38 सर्कल मध्ये गोलंदाज आणि यष्टीरक्षक पकडून तुम्हाला निर्णायक आहेत. 3 फिल्डर्स, यष्टीरक्षक आणि गोलंदाज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पठाण आणि न्यू बॅटर. 18 बॉल 42 ची गरज आहे. न्यू बॅटर मैदानावरती आला अमन. हे मॅजिक ओव्हर आहे. इकडे ज्या रन्स कराल त्याच्या विकेट न गमावता बनवल्या तर डबल मिळतील, विकेट गेली तर बनवल्या त्यातून 3 कमी होतील. बॅकफुटला गेले, पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय आणि क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं त्या ठिकाणी. हॅलो 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 माइक चेक, हॅलो माइक चेक. थोडासा आवाज वाढव दादा.
पहिल्या बॉलवरती 2 धावा ऍड झाल्यात. समीकरण मैदानावरती 18-42 होतं. आता 17 मध्ये 40 बाकी आहेत. या ओव्हर्सच्या ज्या रन्स आहेत ना, आपण पूर्ण ओव्हर झाल्यानंतर पोचू. ओव्हरात किती रन्स या ओव्हर्स मध्ये येतात. विकेट आली तर ज्या बनतील त्यातून 3 कमी होतील. विकेट नाही आली तर बनतील त्या डबल होतील. गोलंदाज तयार. बॅट वरती व्यवस्थित कनेक्ट नाही झालाय बॉल. एक सिंगल तर मिळाली. या दुसऱ्या धावेसाठी निघालेत दोन्ही फलंदाज आणि 2 धावा आरामात पूर्ण झालेत. मागच्या 2 बॉल मध्ये ना फिल्डर्सनं कुठेतरी फारशी साथ इथे दिलेली नाहीये. जिथे सिंगल्स होते तिकडे डबल आलेत. न्यू बॅट्समन अमन आला, त्याच्यावरती थोडंसं प्रेशर क्रिएट करू शकतो गोलंदाज पठाण. शुभम मात्र मागचे 3 ओव्हर्स विकेटवरती बॅटिंग खूप चांगली करतोय. आयस सेटल झालेत. त्याच्या बॅटमधनं आपण 2 चौकार आतापर्यंत पाहिलेत. चांगला खेळलाय या मॅच मध्ये शुभम गीते. 16 चेंडू आणि 24 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 16 बॉल मध्ये 24 धावा, तर एक षटकार वेदांत देसाईचा, तो देखील निर्णायक राहिला. धावफलक चेस तुम्ही करता 77चं. ताबडतोड पारी प्रत्येक फलंदाजाला मैदानावरती दाखवावी लागेल. पठाण आणि त्याच्या विरुद्ध सध्या बॅटिंग ट्रॅक वरती या मॅजिक ओव्हर मध्ये शुभम गीते. चांगली चालली या मॅच, चांगली होतीये लढाई. बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. पॉइंटला फिल्डर ट्रॅप सेट होता आणि तिकडे आली विकेट. फलंदाज होते बाद. मॅजिक ओव्हर. विकेट महत्वाची होती. रन्स डबल करायच्या होत्या की सेव्ह करायच्या होत्या, हे गोलंदाजाच्या मनामध्ये सारं काही होतं. शुभम सातत्यानं पॉइंटला चांगले फटके लगवत होता. तिकडे बरोबर फिल्डिंग सेट करून शुभम गीतेची विकेट मॅजिक ओव्हर मध्ये पठाणनं काढली आहे. म्हणजे रन्स डबल होण्याचं जे टेन्शन होतं ना, आता विकेट आल्यामुळे ते कमी झालंय आणि हा सामना आता खूप दूर चाललाय. पुणे पोलीस बॉईज संघमालक प्रशांत भाऊ शिंदे या टीम पासून थोडीशी दूर नेत असताना मॅच गोलंदाज पठाण. वेल बोल्ड. कम ऑन डीजे. न्यू बॅटर मैदानावरती आला. चला टीम, जास्तीचा वेळ घेऊ नका. 6 ओव्हरच्या मॅचेस तुम्हाला खेळायला मिळते, फार क्वचितच पाहायला मिळतं. बालाजी स्पोर्ट्स बेळगाव रेडी राहायचं आपण. टॉस देखील झालाय. मयूरदादा पाटील आर.के. पॅन्थर्स पुणे, या 2 टीमच्या दरम्यान पुढची लढाई. एका बाजूला बेळगाव करत, दुसऱ्या बाजूला पुणे करत. मयूरदादा पाटील. बेळगाव आपला निर्णय कळवायचा आहे. टॉस जिंकला टीम बेळगाव. डिसिजन न्यू बॅटर. क्षेत्ररक्षण घेतलंय टीम बेळगावनं. म्हणजे बॅटिंगसाठी आपण रेडी राहायचं टीम. मयूरदादा पाटील आर.के. पॅन्थर्स पुणे. नेक्स्ट मॅच चैतन्य पाटील इन ऍक्शन, ज्याच्या नावावरती टेनिस बॉल रायगड क्रिकेट विश्वात तब्बल 7 टू व्हीलर मोटर बाईक आहेत, तो टाकी गावचा स्टार खेळेल. बॉल तयार पठाण. शुभम उगाळेसाठी वेगवान बॉल. तेज तर्रार बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. अपील झालं. अंपायर्सने ते फेटाळून लावलंय. डॉट बॉलची होती समाप्ती. 4 बॉल मध्ये मागच्या फक्त 4 धावा खर्च झालेत. त्यातून देखील 3 मायनस होणार आहेत. विकेट आली आहे. हो, देहू रोडचा आयकॉन मायकल जॅक्सन. आज ड्रेसिंग एकदम हार्ड आहे भाई. आज ड्रेसिंग नाद करती काय. बॅकफुटला जाऊन आता थर्डमॅनला अपकट. बॉल तिकडे डीप मध्ये. क्षेत्ररक्षकाला संधी आहे. अडवलाय बॉल. तोपर्यंत 2 धावा मिळतील. या ओव्हर्स मध्ये आतापर्यंत आले धावा 6, त्यामधून 3 कमी केल्या जाणार आहेत. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. या बॉल नंतर धावफलक आणि या मॅचचं समीकरण आपल्या समोर स्पष्ट होईल. शुभम गीतेची आलेली निर्णायक क्षणाला विकेट आणि त्याचं बाद होणं हे सध्याच्या घडीला परवडलेलं नाहीये पोलीस बॉईज या टीमला. पठाणच्या स्पेल मधला अंतिम बॉल. एक विकेट आहे त्याच्या खात्यात. अजून एक ऍड होईल का. लॉंग ऑफला आहे बॉल. क्षेत्ररक्षक धावतो चेंडूवरती. चांगला प्रयत्न. तोपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण झालेत आणि षटक देखील या ठिकाणी संपन्न झालंय. 3 ओव्हर मध्ये 35 होते. या ओव्हर मध्ये मॅजिक ओव्हर होता. ज्या रन्स येतील त्या डबल. विकेट नाही गेली तर, विकेट गेली तर ज्या बनतील त्यातून 3 कमी होणार होते.
तर या ओव्हर्स मध्ये विकेट आली आहे, म्हणजे रन्स बनले 8, त्यामधून 3 धावा कमी केल्या जातील, बनतील 5 धावा आणि टोटल होईल 35 + 5 40. समीकरण 77चं म्हणजे येणारे 12 चेंडू 37 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. 12 चेंडू 37 धावेची आवश्यकता. थोडं स्पीडअप करा, वेळ जास्त जातोय. फिल्डिंग टीम चला, वेळ जास्त जातोय. फिल्डिंग टीम थोडा फास्ट खेळा. बारा बॉल 37 धावेची गरज. पहिला बॉल, चेस अजूनही ऑन. रबर बॉल क्रिकेटमध्ये अशा धावा देखील बनतात. मग या मैदानावरती आहे ना, बाउंड्री देखील तितकीच दूर आहे, त्याच्यामुळे इकडे रबर बॉल क्रिकेट देखील बाउंड्री क्लिअर करायची आहे, तर तुम्हाला प्रॉपरली फटके सजवावे लागतील. दूरवरची पसरलेली सीमारेषा डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी हे मैदान नंदनवन. सिंगल ऍड झाली आहे. 11 मध्ये अजूनही 36 करायच्यात. हेलिकॉप्टर स्टाईल उडवायचं होतं, प्रॉपरली कनेक्ट बॅट वरती बॉल झालेला नाहीये. थ्रो आला, रनआउटचा धोका, ओव्हर थ्रो, मागे बॅकअप, तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. धावफलक 2 ने पुढे जाणार आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 43. अजूनही 34 धावेची गरज आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अतिशय चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय श्री राजेश भाऊ टिळेकर आणि प्रद्युम्न भाऊ टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 1 लाख रुपयाची रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण महाराष्ट्रातील तारे सितारे तर खेळतात, भारतभरातील तारे सितारे खेळतील. तालुकास्तरीय क्रिकेट दिसेल. इथे फटका चांगला, स्पर्धा लाखा मोलाची आहे. मैदान सहजासहजी सोडायचं नाहीये, तोडायचं, फोडायचं, बॉलला पाठवायचं सीमा पार. आलाय खणखणीत षटकार. ग्रेट शॉट. चेस इज ऑन. एक मोठा फटका आलाय शुभम उगाळच्या बॅट मधनं. 10 मध्ये रन्स बाकी होते, 34 षटकार आलाय. समीकरण मैदानावरती उरला येणारे 9 चेंडू 28 धावेची गरज आहे. शुभम उगाळे त्या स्टेजला आलाय जिकडे मॅच पूर्णपणे फसलेली आहे. अशा कठीण प्रसंगातून जर टीमला शुभम बाहेर काढतोय, तर आजच्या दिवसातील अंडर-23 चे तारे सितारे सगळेच आहेत. मग हा खेळाडू स्वतःची एक वेगळी छाप मैदानावरती टाकू शकतोय. शुभम उगाळेचा मागचा षटकार, गोलंदाज प्रत्युत्तर द्यायला तयार. बॅटच्या समोर टाकलाय, हा देखील समोरच मारलाय. व्ही शेप मध्ये जसा आला तसा स्ट्रेट लाईक एरो डाउन टू ग्राउंड आला. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन उनके फैले हुए पर बोलते हैं. परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन उनके फैले हुए पर बोलते हैं. जमाने में अक्सर वो लोग खामोश रहते हैं जिनके जीतने के जज्बे और हुनर बीच मैदान के अंदर बोलते हैं. कठीण काळामध्ये येऊन ना शुभम उगाळची बॅट इतकं सांगतीये, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून हारलेलो नाही. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 ची गरज आहे. येत्या 2 बॉल मध्ये एखादा 4 एखादा 6 जर का आला ना, तर 12-37 जिकडे सर्व काही जिंकल्यासारखं वाटत होतं, या ठिकाणी विकास पवाडे पुरस्कृत आयुष 11 टीमला तिथे क्षणात होत्याचं नव्हतं होलं जाईल. अंपायरचा इशारा, नो बॉल. विकास पावडे सर एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला संघ मालक प्रशांत भाऊ शिंदे. दोन्ही संघ मालकांनी, ओनर्सनं, मेंटॉर्सनं आपापला संघ चांगल्या प्रकारे बांधलाय आणि पहिलीच मॅच आहे ना, पैसा वसूल आहे. राजेश भाऊ आणि प्रद्युम्न भाऊंनी जी स्वप्न पाहिलं ना, की एक चांगलं क्रिकेट, एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी खेळाडूंना मिळावं. 23 वर्षाखालील आज भारतातील खेळाडू खेळतात आणि त्यांच्यातील ही मॅच रंगती आहे. क्या बात. हाफ ट्रॅकर बॉल हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचले नाहीयेत, कारण हा फ्रीचा बॉल आहे. आता बॅकअप नाहीये. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या देखील पूर्ण झाले. तिसरी देखील मिळू शकली असती, मात्र स्ट्राईक ठेवायची आहे, स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे. त्या ठिकाणी शुभमला धावफलक 2 ने पुढे जाईल. 58 वरती जाऊन स्कोर पोहोचलाय. बॉल शिल्लक आहेत 7, रन्स बाकी आहे मैदानावरती 19. जन्नत सिनेमा तुम्ही पाहिला ना, त्यामध्ये एक वाक्य आहे,
जीत की जंग और हार का मातम, इस बीच का अंतर बड़ा बेमिसाल होता है. हा तो बॉल आहे या मॅच मधला, तो बेमिसाल बॉल आहे जो जिंकणं आणि हारणं यामधील अंतर तय करणार आहे. गोलंदाजाला एक चांगला टाकायचा, फलंदाजाला एक फटका मारायचा. 7 बॉल 19, 6 मध्ये 13 बाकी राहतील का? नाही. बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर आलाय खाली, टिपलाय झेल, संपलाय खेळ. प्रयत्न खूप चांगले केले शुभमनं, बट फायनली त्याची झाली आहे शिकार. आणि आता समीकरण उरलंय 6 बॉल 19 धावेची गरज. डीजे चला होऊन जाऊ दे. मायकल जॅक्सन आलाय, डीजे बजाव. डीजे थोडंसं आधी लेट रेडी राहा, एक चांगलं सॉन्ग येऊ द्या. ब्राझील 6 बॉल 19. पहिलाच बॉल शॉर्ट फाईन लेगला, टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद. मर्यादित नाही आहे. गौतमी पाटीलला देखील उरणमध्ये जाऊन वन साइड टक्कर देऊन आलाय भाई. टीमची टोटल धाव फलकावरती 5 मध्ये 19 गरज. स्ट्रायकर एंडला फलंदाज नवीन बॅट्समन आलेत. एका बाजूला यश मोरे आणि दुसऱ्या बाजूला अंकित सुतार, अर्थातच पांड्या. यश मोरे लवकर आणायला पाहिजे होता बॅटिंगसाठी यश मोरेला. यश मोरेना पिन चीटर बॅटर आहे. मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी यश मोरेला ओळखलं जातं. रायगड क्रिकेट सध्या त्यांना दणानून सोडलंय आणि त्या यश मोरेला नंबर 5-6 वरती कुठेतरी थोडासा उशीर झालाय का, की यश मोरे सांगतो मी जे काही आहे तिकडे लढायला तयार आहे. व्हाईट साठी रिव्ह्यू अंपायर साइड, व्हाईट बॉल साठी DRS आपण चेक करूयात. जर व्हाईट असेल तर 5 मध्ये 18, व्हाईट नसेल तर 4 मध्ये 19 गरज असेल. या पाहूयात काय निर्णय येतोय. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. चैतन्य पाटीलचं आगमन झालं त्या सोबतीनं. बामणडोंगरी वाले क्रीम तरी चैतन्य कुठली यूज करतात सध्या पूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडला. संदेश, आदित्य, तेजस दादा पण हिरो झाला. वेलकम आदी, बेस्ट ऑफ लक. हा व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन ऍड होईल. आता समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 5 बॉल आणि 18 धावेची गरज आहे. बॅटिंग ट्रॅक वरती यश मोरे. अजून एक एक्स्ट्रा रन धावफलकावरती जोडली जाईल. लगातारच्या आपण पाहताय एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती येऊ लागलेत.
आणि समीकरण मैदानावरती आता उरलंय येणारे 5 बॉल 17 रन. आज यशकडे संधी आहे. इथनं या रन्स जर त्यांना बनवल्या ना तर पुणे जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये आपल्या गावाची आणि त्याच्या नावाची छाप सोडायला मैदानावरती त्याला फारसा वेळ लागणार नाही. हाफ ट्रॅकर हा एकदम ओके मध्ये मारलाय. पूल बॉल चाला सीमा रेषेच्या बाहेर आला षटकार यशच्या बॅक मधून. The pressure's on, you feel चर्चा करत होतो की थोडा लवकर आला असताना मॅचचा रिझल्ट अजून काहीतरी वेगळा असता. मग आता रिझल्ट लावायला यश तयार. बॅटच्या समोर हा देखील बाहेर. लगातारचा मारला यशनं दुसरा. मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी त्याला ओळखलं जातं आणि आपल्या फटक्याचा चटका आज मैदानावरती तो देतोय आणि त्याची बॅटिंग फक्त इतकंच सांगते नाद करती काय व्हावीच लागतीये. लगातार 2 मध्ये डॉन मारलेत. अगदी आता डॉनच्या चेहऱ्यावरती आणि थोडासा श्वासामध्ये दम पुन्हा वाढलाय कारण आता त्याची टीम म्हणतीये आगे निकल आए हम पीछे रह गए. अगदी बॅकफुटला होती टीम. 5 मध्ये 19 पाहिजे होते. तिकडनं हा खेळाडू मैदानावरती आला. नॉन स्ट्रायकर यांच्या बॅट्समनला अगदी आरसा बनून राहायचं होतं. तिकडे स्ट्राईक स्वतःकडे घेतली आणि लगातारचे 2 षटकार मारलेत. आणि पुढच्या दोन्ही टीम्स लगेचच आपण मैदानावरती उतरायचंय. दोन्ही टीम्स आपण रेडी राहा. बॅट अजून एक सलगचा तिसरा मॅच फिनिश. क्या बात क्या बात क्या बात. यश नाम तो सुना होगा. अगदी केजीएफ मध्ये ना जो हिरो आहे त्याचं नाव देखील यश आहे आणि त्याच केजीएफ मध्ये एक वाक्य आहे डरोगे तो लोग और डराएंगे लेकिन आणि यशनं लगातार मारले 3 मध्ये 3 आणि मॅच मैदानावरती जिंकून दाखवली आहे. एकदा बॅट वरती करायची यश जरी अर्धशतक नाही पण हे 3 षटकार आहेत ना येणाऱ्या नव्या सुपरस्टारची चाहूल पूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला देऊन जात आहेत. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ दी मॅच हरळवाडीचा सोलापूर मधून आलेला सुपरस्टार आदर्श पाटील माऊली. 2 ओव्हर 12 रन 3 विकेट